आज माझी मम्मी बनवते कळण्याची भाकर आणि टमाटरचा ठेचा आणि सकाळचं भरीत होतं थोडंसं. आज जेवणात तर नुसती मजाच आहे. हे बघा कळण्याची भाकर इतकी भारी लागते ही. हेच जेवण जर केळीच्या पानावर असतं तर अजून मजा आली असती, पण आता सध्या केळीचं पान काही आम्हाला भेटलं नाही इकडे, म्हणून आम्ही साध्या ताटातच जेवण करू. पण मजा जास्त येते केळीच्या पानावर. बघा किती मस्त भाकर आहे. उंडा जवळनं दाखवते, कारण की लास्ट टाइम भाकरीचा व्हिडिओ टाकला ते होता, तर एक बाई म्हणत होती म्हणे ती कळण्याची भाकर नाहीच आहे म्हणे, खूप पांढरी दिसते. मग आता जरा जवळून दाखवते. कळण्याच्या भाकरमध्ये कसे कण दिसतात ना उडदाचे. गरमागरम कळण्याची भाकर आणि त्याच्यासोबत झणझणीत ठेचा खायची मजाच काहीतरी वेगळी आहे. आणि ठेचा असा तसा नाही बरं, एकदम झणझणीत डायरेक्ट कानातून धुवा निघतो ना, तितका तिखट आवडतो आम्हाला. त्याच्यावर आम्ही भलेही शेरभर तेल वतू. ते माझी मैत्रीण म्हणे तुम्ही का नुसतं तेल पेता, मग हवं बाई तेलच पेता. आम्ही खिचडीवर बी तेल टाकीसन खाता, ठेच्यावर बी तेल खाता आणि भाकरवर बी तेलच टाकीसन खाता, तेलच खाता आम्ही. खानदेशी लोकांना काही होत नाही आम्हाला, कारण की कामं बी तेवढंच करताना आम्ही तर पुरं पशी जातं तेल बिल खायला. आणि हे तर बरे आम्ही घरीच करी आले, पण हेच कधी शेतातली कधी भरीत पार्टीला आली ना, तर एवढी मजा येते ना की डायरेक्ट ते मी शब्दात एक्सप्लेन बी नाही करू शकत. तुम्हाला बी आवडते का कळण्याची भाकर आणि ठेचा? आम्हाला कमेंट करीसन सांगा. अजून कोणती कोणती डिश आवडते ते बी कमेंट करीसन सांगा, म्हणजे मी पुढच्या व्हिडिओमध्ये ते रेसिपी किंवा तो त्याच्यावर व्हिडिओ बनवेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर नक्की करा. अशाच खानदेशी कॉन्टेंटसाठी मला फॉलो करत राहा. राधे राधे, जय खानदेश.